नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत जटा गोत्राने ब्राह्मण होत नाही. जटिल ब्राह्मणाची कथा. भगवान तथागत जेतवनात विहार करीत असताना एके दिवशी एक जटाधारी ब्राह्मण तथागतांजवळ जाऊन म्हणाला, हे गौतम, अप्पर आपल्या श्रावकांना ब्राह्मण म्हणून संबोधतात. मी सुद्धा आई वडिलांच्या सुजात ब्राह्मण कुळात जन्म घेतला आहे. आपण मला ब्राह्मण म्हणून संबोधाल काय? त्या ब्राह्मणाचे ऐकून घेतले आणि शास्ता म्हणाले, जटाने गोत्राने जन्माने कुणी ब्राह्मण म्हणून संबोधला जात नाही. ज्याच्या ठाई सत्य आणि धर्म आहे तोच पवित्र होय आणि तोच ब्राह्मण होय. त्या प्रसंगी शास्ताने एक गाथा सांगितली, जिचा अर्थ जटा वाढविल्याने गोत्राने किंवा जातीने मनुष्य ब्राह्मण होत नाही. ज्यात सत्य व धर्म आहे तोच पवित्र, तोच ब्राह्मण. सार, जटा गोत्राने ब्राह्मण होत नाही. यापुढे स्नानाने पाप धुतले जात नाही. पाखंडी ब्राह्मणाची कथा. भगवंत वैशालीच्या कुटागार शाळेत विहार करीत असताना वैशालीवाशी एक पाखंडी ब्राह्मण नगराजवळ एका वृक्षावर चढला. दोन्ही पाय फांदीवर अडकिवले आणि डोके खाली जमिनीकडे करून लटकला. जेव्हा नगरवासी तेथून जाऊ लागले तेव्हा त्यांना पाहून तो म्हणायचा, मला 100 गायी द्या, कारशापण द्या, परिचारिका द्या. जर दिले नाही तर येथून पडून मरीन आणि साऱ्या नगरास बर्बाद करीन. लोकांनी भयापोटी त्यास सर्व काही दिले. भिक्षूंनी सुद्धा चारिका करताना त्यास पाहिले होते. त्यांनी भगवंताजवळ येऊन सांगितले. भगवंत म्हणाले, तो याच वेळी असा नाही, तर यापूर्वी सुद्धा असाच होता. परंतु त्यावेळी पंडित जनांना तो ठगवू शकला नाही. पुढे जातकाचा उपदेश करताना त्यांनी एक गाथा सांगितली, जिचा अर्थ, हे दुर्बुद्धे, जटा वाढविल्याने किंवा मृगचर्माने काय होणार आहे? तुझे अभ्यंतर मलाने भरलेले आहे आणि तू बाहेरून ते साफसूफ करीत असतोस. सार, मन मळले तर तन धुणे पापमुक्तीचे साधन नाही. यापुढे आपण पाहणार आहोत, मी त्याला ब्राह्मण म्हणतो. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.